नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. तर आहे ना, ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना, एकदम झटपट अशी रेसिपी कोणती तरी सांगा म्हटला ना, तर माझ्याकडे ही रेसिपी आहे बरं का. एकदम 5 ते 10 मिनिटं तयार होणार आहे आणि बॅचलर लोकांसाठी तर एक नंबर रेसिपी आहे. तर चला ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, खडे मसाले टाकायचे तुम्हाला जे आवडत असतील ते. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि बारीक चिरलेला उभा कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडंसं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये आहे ना थोडासा घाटी मसाला पण टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान हे सर्व जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं भाजून झाल्यानंतर गरम मसाला किंवा मॅगी मसाला तुम्ही एक टाकू शकता. तर मी ह्याच्यामध्ये मॅगी मसाला थोडासा टाकलेला आहे आणि मोड आलेली मसूर जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून टाकलेत. नंतर हे देखील छान परतवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण खोबरं आवडत असेल तर ते देखील टाका. आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून देखील ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि आपण थोडं पाणी पण टाकून घ्यायचं आहे भात शिजण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं. आता पाणी टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. कुकरला झाकण लावायचं आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा गार झाला की कुकर उघडायचा आणि बघा गरमागरम पुलाव तयार होतो. तर ह्या पावसाळ्यासाठी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा.